तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना आव्हान दिलेलं आहे। जे बोललो ते अंतिमच। आता थेट मतदारसंघातूनच अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलेलं आहे। कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांचा दौरा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय। अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो मोठ्या फरकाने निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले। त्यानंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोड मध्ये पाहायला मिळालेले आहेत। अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि अजित पवार यांनी आज हडपसर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्या सोबत होते। कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा काढी म्हणजे अर्थार्थिक काही संबंध नाहीये। माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतनने आग्रह केलेला होता। मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू। दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य झालं ना, सारखं कशाला त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। असू द्या, त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप। मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल संपलं।